झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाच्या तडाख्याने संपूर्ण उत्तराखंड घायाळ झालाय। गंगेच्या प्रकोपामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात होत्याचे नवतच झालंय। या महाप्रलयाने आतापर्यंत 130 जणांचा बळी घेतला असून एकट्या केदारनाथमध्ये 50 जण ठार झालेत। 70,000 पेक्षा जास्त पर्यटक उत्तर काशी, केदारनाथ आणि उत्तराखंडच्या उत्तर भागात अडकलेले आहेत। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। गंगेच्या प्रलयामुळे केदारनाथही पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। निसर्गाच्या प्रकोपाने होत्याचं नव्हतं केलंय। प्रलयामुळे केदारनाथमधलं फक्त मंदिर शिल्लक राहिलंय, बाकी सगळं उद्ध्वस्त झालंय। केदारनाथ हे शंकराचं महत्त्वाचं स्थान मानलं जातं। एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला केदारनाथचं दर्शन सुरू होतं आणि ऑक्टोबरला हे दर्शन बंद होतं। त्यामुळे याच 5 महिन्यात केदारनाथला मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात। गंगेच्या प्रकोपामुळे उत्तर काशी आणि केदारनाथ हे पूर्ण परिसर जलमय झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक गेलेले आहेत। आपण गुगल अर्थच्या माध्यमातून जाणून घेऊया हा परिसर कसा आहे, इथे काय परिस्थिती आहे, हिमालयाचे स्वरूप कसं आहे, हे सगळं गुगल अर्थच्या माध्यमातून जाणून घेऊया। आपण हा भारताचा नकाशा बघतोय। त्या भारताच्या नकाशामध्ये उत्तराखंड हा राज्य आहे। या उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग हा जिल्हा आहे। या रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ हे एक अत्यंत हिमालयाच्या कुशीत असं एक ठिकाण आहे। तर या हिमालयाच्या कुशीतल्या ठिकाणात सभोवतालचा परिसर पूर्णपणे पर्वतांनी वेढलेला आहे आणि या पर्वतावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसाचं पाणी पूर्णपणे या केदारनाथच्या मंदिर परिसरात आलं। केदारनाथचा मंदिराचा परिसर लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये। इथे 100 ते 150 घरं आहे। ते फक्त पर्यटनासाठी 8 महिने खुले असतात, 4 महिने पूर्णपणे बंद असतात। आणि तसाच परिसर हा उत्तर काशीचा आहे। पण उत्तर काशीचा परिसर हा हिमालयात जरी असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि इथेच आपले महाराष्ट्रातील बहुतांशी पर्यटक अडकलेले आहेत। महाराष्ट्र शासनाने यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।